नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजिंक्य जाधव. तर पुन्हा एकदा आपल्या कोकणी अजिंक्य जाधव मराठी चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज तुम्हाला दाखवतो कोकणातल्या मुलीची आणि मुलाची पसंतीचा कार्यक्रम सध्या नवी मुंबई वाशी गावामध्ये आहे. बघा शेवटपर्यंत, काय काय प्रश्न विचारतात ते दाखवतो तुम्हाला. शेवटपर्यंत बघा, नक्की आवडेल. चला. इकडे बघा इकडे पाहुणे मंडळी आले, समोर बसले. मुंबईला टेरेसवर आहे, कारण घर कमी पडतो ना, त्यामुळे टेरेसवर पसंती केली जाते. कोकणातल्या मुलीची पसंती कार्यक्रम आहे. इकडे आमचे गावचे कार्यकर्ते इकडे आहेत, बसलेत. तर मित्रांनो, नवरा आला आहे. नवरदेव कुठे गेला? नवरदेव इकडे नवरदेव आहेत. पाणी पितेत, गोरेगावचे ते. इकडे पूर्ण मंडळी बसले. इकडं जेवणाची तयारी चालू आहे. हे अशी मिनिट आली पाहिजे. बघा आता सध्या मंडळी बसले, मुलगीची बाकी आहे. पूर्ण पाहुणे मंडळी आले. मुलीचे वडील आलेत. काय बनते आज दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी आमच्या यांची आलेली आहे. त्यांचा आज आपल्या सर्वांचे त्याप्रमाणे आमच्या वर्ग ग्रामसभांच्या वतीने आपलं सर्वसमाने स्वागत करतो. आपण आपला तालुका फक्त वेगळा आहे, काही प्रथा वेगळ्या असतात. आमच्या प्रथेनुसार आपण चालू करतो. वडे साहेब, आपण या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं, तर त्याचं काही कशासाठी आमंत्रण दिलं तर सांगितलं. नाव गाव वगैरे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांना वंदन करू. आज या ठिकाणी आमच्या इंदाड गावचे रामपांडुरंग शिंदे यांचे चिरंजीव नितीश आणि गणेश महादेव वरंडे यांची सुकन्या कोमल यांच्या पसंती आणि सामाजिक कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी जमलेले सगळे सोयरे आपलं मंडळी आणि नातेवाईक यांचं या ठिकाणी मी सुद्धा स्वागत करतो. आणि आमचे रामपांडुरंग शिंदे यांचे चिरंजीव आहेत ते. त्याचप्रमाणे त्यांचे 2 नंबर बंधू आमचे गावचे उपाध्यक्ष आहेत लक्ष्मण पांडुरंग शिंदे. त्याचप्रमाणे त्यांचे दोन जाऊ दे. शंकर शिंदे या ठिकाणी आमच्या गावचे मार्गदर्शक गुरु होते. त्याचप्रमाणे या ठिकाणी मुंबई पूर्ण आयुष्य नोकरीधंद्यानिमित्त मुंबईला घालून गावाच्या ठिकाणी गावाला चांगले सहकार्य करणारे आमचे सन्मान्य सर्व
सल्लागार शिंदे, तिसरे सल्लागार आणि माननीय सरपंच धनंजय शिंदे, तिसरे सल्लागार सीताराम दौलतकर, उपस्थित आमचे सर्व ग्रामस्थ मंडळ आणि आपण आलेले सर्व मान्यवर. आपल्या तळा आणि माणगाव तालुका पूर्वी एकच होता. विघटन झाल्यामुळे दोन झाले. समाज आपला पूर्वी समाजच, तुमचा समाज पूर्वी, आमचा समाज पूर्वी. आणि पूर्वी समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे आपण पसंती केल्यानंतर आमच्याकडे आता पूर्वी समाज गतिशील म्हणजे माणगाव ग्रुपमध्ये अशी प्रथा आम्ही केलेली आहे की चहा पाणी साखरपुडा एका दिवशी करतो. पण आपण आता तालुका चेंज झाल्यामुळे प्रत्येकाच्या चालीरीती वेगळ्या असल्यामुळे आपण आता पसंतीने चहा पाण्याचा कार्यक्रम आता करतो. साखरपुडा आपण लग्नाच्या बदल करतो. त्यामुळे आपण सर्व तळा तालुका असेल, माणगाव तालुका असेल, आपण समाज बांधव चाली का वेगळा रीतिरिवाज वेगळा असेल काय असो, देश म्हणजे जसा एरिया बदल तसा बदलू शकतो. पण दोघांच्या संगमताने हा पुढचा कार्यक्रम आपण आयोजित करावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि पुढील कार्यक्रम आपण चालू करतो. मी कोपरगावला जिजामाता सकाळचं असं मला 7 वाजता. मी तिसऱ्या लेक्चरला असतो. रेग्युलर लाईफ तो फोन कुणी दिला तो माहिती आहे? तो कोणी दिला माहिती आहे का? चुकी म्हणून होता आपल्याला. मागणी करतो त्याला आपली पण तयारी करायची नाहीतर मग तो विषयच काढायचा. राजकारणाची पद्धत आहे ते नाव लावण्याची पद्धत आहे ते महत्त्वाचं आहे. पण काय आपल्याकडे ते आणखी सोडून आलं टेस्ट केलेली आहे. रक्ताचा जो गट असतं ना तो तिथं बी पॉझिटिव्ह ए पॉझिटिव्ह ते काही तिथे दिलेलं नाही. बाकी सर्व ओके आहे. आपलं तुम्ही रिपोर्ट महत्वाचा आहे. हां उभा काढू चालूच करायला. नक्की मनापासून कुणाच्या दबावात खाली किंवा काय तसं काही नाही. आणि नक्की ना म्हणजे आपल्याला पुढं संसार करायचा आहे. आता आपला दोन्ही समाज आपण एकच आहोत किंवा याच्या पुढं आपला कुठला वादविवाद व्हायला नाही पाहिजे. आपला सुखाचा संसार व्हायला पाहिजे. ह्यासाठी आपण 2 ग्रामस्थ उपस्थित आहोत आणि ह्यांची 2 ग्रामस्थांची हीच इच्छा आहे की आपला सुखाचा संसार व्हायला पाहिजे. बरोबर ना? पण ही जी मुलगी आपण पाहिली ही आपल्याला आपल्या मनापासून पसंत आहे. बरोबर ठीक आहे. काय तुझं नाव सांगा? अरे हे तुमच्या सामने उभे आहेत. हे त्यांना कधी पाहिली होती? नक्की. मग तुमची ओळख कशी झाली होती? म्हणजे अरेंज आपण केलं पाहिजे. बरोबर. म्हणजे तुला जे आईवडिलांनी करून दिले ती पसंत आहे ना? म्हणजे नक्की
किंवा कुणाच्या दबावाखाली काही असं काही नाही ना म्हणजे नक्की. आणि ह्यांच्या संघाची आपल्याला जन्मजोडी संसार करायचा आहे याची आपल्याला कल्पना असेलच, बरोबर ना. आणि जर काय असेल तसं आजपर्यंत सांगायचं बाबा की मला पसंत नाही किंवा मला आईवडिलांच्या दबावावर मी लग्न करतोय असं असेल तर नक्की सांगायचं. त्याचा गावाजवळ गावाचा आपण विचार करू. पण तसं काय असेल नाही ना म्हणजे काही ठीक आहे ना म्हणजे मुलगा पसंत आहे ना. अरे कर दोन बट भावाची पर्सनल असेल ना तुम्ही पर्सनल बोला तर बाकी गोष्टी या ठिकाणी आता पसंत आपला कार्यक्रम इतकं संपन्न झालं. जसं काय मुलाला आपण प्रश्न विचारलं मुलीला काही अभ्यास करून जर का विचारलं असेल तर काही विचारलं त्या दिवशी म्हणजे थोडं काय गडबड झाली त्यामुळे मुलीचं काय आम्हाला स्वभाव बदलत आहे. राहून मुंबईमध्येच राहणार त्या दिवशी तुम्हाला कुटुंब त्यांचा सगळा मोठा आहे. 16 गावं वेगवेगळे राहतात भांडण तंटण नाही गावामध्ये शेती काय शेती होते काय आहे ते आमचे त्यामुळे जे काय वाटते आहे ते काय ते मुलीला शेती करण्याचे काय नाही ते मोबाईल आणि कसं आहे माहिती आहे का पहिला ज्यावेळेला गावाला कार्यक्रम काय कार्यक्रम असेल त्यावेळेस तरी आवाज दोन शब्द बोलू दोन शब्द बोलतो आज आपलं प्रसिद्धीचं कार्यक्रम जे ठरलं काय समाजमध्ये तुम्ही लेनदेन आहे काय नाही या गोष्टी तर वाचून दाखवा म्हणजे त्यांना पण समजलं पाहिजे आपली समाजमध्ये काय आहे. आजच पोहोचून पसंतीचा पसंतीच्या वेळेस होतो ना ते पण सांगलो काय
टेस्ट काय? आपल्याला भेटत नाही त्याचं काय म्हणणं आहे या 13ला घ्या या 14ला घ्या असं म्हणणं आहे. त्यावेळेला 16 ग्रुप होते. तुमचा तळा पण माणगावमध्येच होता. त्यामुळे ज्या चालीरीती सुरुवात आहे आपण समाज चांगलं करायला जातो. आज कापड स्वरूपात ज्या पातळ आणणार ते टॉवेल घेणार शेडूट घेणार खरोखर तुमच्या विचाराशी आम्ही सहमत आहोत. टॉवेल साडी त्यात ते गुंडाळून ठेवणार दुसऱ्या वेळेला वापरणार आणि तो वेस्टेज खर्च आहे तो वाया जातो आणि त्या अनेकही खर्चापासून आपण आपल्या समाज बांधवांना वाचवण्याचा प्रयत्न करतो. पण काही त्रुटी त्यात असतात. काही लोक समाजाचं ऐकत नाही आणि जो नियम केलेला असतो तो भंग करतात आणि मग त्याची वाटचाल आणखी पुढचा करतो. पण ह्यापासून काय होतो त्याचा स्वतःचाच खर्च होतो आणि व्यत्यय जातो. त्यामुळे आपल्या दोन्ही जे तळा ग्रुप आणि आमचा माणगाव ग्रुप या ठिकाणी खरोखरच आजचा हा चहा पाण्याचा आणि पसंतीचा कार्यक्रम चांगला आपल्या दोन्ही समाज बांधव म्हणजे तळा आणि माणगाव या संगणमताने चांगला व्यवस्थित पार पडला. त्याबद्दल आपला सर्व ते आता उत्पन्न मी जाहीर करतो. इकडं जेवण चालू आहे. भाजी नाही भाजी तिकडे वरगावचे ग्रामस्थ मंडळ याचा मुलीचा मामा जेवण वाढते सध्या दीपक रेवाले साहेब. इकडं जेवणामध्ये काय भाई? मटर पनीर पुरी पापड. मुलीची बहीण मोठी बहीण प्रिया जेवण वाढते. माझा मोबाईल माझ्या पप्पांजवळ दिलाय. ही आमची बारकी बहीण सध्या एक मोठी बहीण तिच्या भात वाढते ही पुऱ्या वाढते. पुऱ्या बघा पुऱ्या कशा आहेत देवीच्या. तू काय म्हणतेस आता रडायला लागलीस तू? काही जायचं बाकी आहे अजून ती रडायला. इकडं वरवर ग्रामस्थ मंडळ जेवायला बसलेत. यस बॉस. धनुला असलं वाटतं.
हे ग्लासेस काय मला नको जाऊ. एकदम करवली तिकडं चालू आहे काय काय संपलं ते बघायला. समज आहे तुम्हाला भाजी पाहिजे. जाम मेहनत घेते बिचारी. खास विरारवरून आलेली. भाजी तर खूप छान होती. भाजी खूप छान केली ना तिने. मी नाही केले, माझ्या बहिणीने केले. त्या नाही त्या माप घेते काय शब्द काय बघायला. हा काय भाजीवाली आहे. अच्छा आणि ह्याने काय घेतलेलं मग. हे मेन कॉन्ट्रॅक्टर असेल. हे मेन कॉन्ट्रॅक्टर असेल. आणि तुम्ही कोण होत्या. तर मित्रांनो कसा वाटला आजचा पसंतीचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू असं नवीन एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तर खरंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. चला बाय बाय.